नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या काही स्पेसिफिक सेशन्सपासून आपण RTO AMVI मेन स्ट्रॅटेजी असेल, प्री स्ट्रॅटेजी असेल, बुक्स टू बी रेफर असेल आणि इत्थंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बरेचसे विद्यार्थी मित्र असेही म्हणतील की सर ॲडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही, तुम्ही कितींदा व्हिडिओ करताय. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट तर येणारच आहे, पण आपल्याला आजपासून तयारी करायची आहे आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करायचं आहे. आणि ह्याच इनपुटसाठी आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मेन्सचे जे टॉपिक्स आहेत ते याच्यामध्ये मागचे जे काही पेपर झाले ते 1998 पासून तर 2020 पर्यंत, तर ते वेटेज काय होतं, सिलेबस बदलल्यानंतर त्याचा काय सिनारिओ झाला, तर या संबंधीचे जे इन्फॉर्मेशन आहे, कंटेंट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर तसंच या सिरीजमध्ये आजचा जो विषय आहे तो विषय महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचं, प्रोडक्शनच्या विद्यार्थ्यांचं, ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सोबत असतं वाकडं. आणि आपल्याला ते जे सब्जेक्ट आहे त्यांनी इंजिनिअरिंगलाही त्रास दिला आणि आता आपल्याला RTO AMVI व्हायचंय, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सिलेबसमध्ये आपल्याला दिसतात. तर नेमकी त्याची तयारी कशी करायची, काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आजपासून जर आपल्याला हे सोपे सब्जेक्ट, का मी सोपेच म्हणेल कारण ते खरंच सोपे असतात, तर हे सोपे सब्जेक्ट कसे टॅकल करायचे जेणेकरून आपल्याला तिथे मॅक्सिमम मार्क्स घेता येईल. कारण हे जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 2 टॉपिक आहेत जे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. हे टॉपिक ते असणार आहे जे सिलेक्शन आणि सिलेक्शन न झालेले विद्यार्थी याच्यामधला फरक क्रिएट करणारे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे सेशन महत्त्वाचे आहेत. तर आज या सेशनमध्ये आपण बघूया की RTO AMVIच्या मेन्सच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स किती प्रश्न येतात, कोणते सब टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि नेमका अभ्यास कसा करावा मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी, याच्याबद्दल बोलणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. अभी नाही तो कभी नाही. जे नवीन आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनल, घंटी प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला सुरुवात करूया. RTO AMVI ला 15 विषय आहेत. या 15 विषयामध्ये, कारण अगोदर जे ABC होतं ते आता गेलं 2022 ला रिवाईज झाला सिलेबस, नवीन सिलेबस नुसारच मी बोलतोय. तर याच्यामध्ये 2 वेगवेगळे विषय हे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे. त्याच्यामधला पहिला विषय घेऊया आपण, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स. याचा जर ॲज रेकॉर्ड म्हणजे जे टिपिकली तुमचं सिलेबस दिलेला आहे कशामध्ये, तर आयोगाच्या वेबसाईटवरती, तर त्याच्यामधले सब टॉपिक्स लक्षात घ्या. बॅटरी, स्टार्टिंग सिस्टीम, अल्टरनेटर्स, चार्जिंग, इन्स्पेक्शन, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम हे सब टॉपिक आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची सुरुवात करूया आपण की याच्यामध्ये PYQ आहेत का, अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर काही आपल्याला मिळतात का. तर सगळ्यात पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतो की 1998 पासून जी एक्झामिनेशन सुरू झाल्यात RTO AMVIच्या, तर शेवटची एक्झामिनेशन लेटेस्ट मधली जी 2020 ची होती, याच्यामध्ये हा विषय नव्हता. त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याचे मिळणार नाही. RTO AMVIचे कुठल्या विषयाबद्दल आपण बोलतोय ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. त्याच्यामुळे रेफरन्सला आपल्याकडे काहीही नाही. कारण याच्या अगोदर या सर्व एक्झामिनेशन मध्ये इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स नावाचा विषय होता. जर याच्यामध्ये 98, 2003, 2004 ला जर बघितलं तर तिकडे इलेक्ट्रिकल पण होतं. नंतर ते इलेक्ट्रिकल काढलं पण हा तसाच ठेवला आणि आता हा 2020 मध्ये, ते 20च्या नंतर हा सुद्धा काढला. मग आता याचे PYQ आहेत का आपल्याकडे, तर नाही. मग आता आपल्याला नव्यानेच अभ्यास करायचा आहे. मग अशा वेळेस आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, इम्पॉर्टंट टॉपिक्स वरती कसं टॅकल केलं पाहिजे, तर याला आपल्याला एकदम थोडक्यात आपण डिस्कस करायचं. बघा, सिलेबस मध्ये जर बघायला गेलं, मायक्रो लेवलला अनालिसिस करायला गेलं तर बॅटरी, स्टार्टिंग सिस्टीम, अल्टरनेटर्स, चार्जिंग, इन्स्पेक्शन आणि मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम्स असे 6 सब टॉपिक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एकदम डिटेल टेक्निकल वरती न जाता एक ओव्हरऑल लुक, म्हणजे एका ज्याला म्हणू आपण की जो माणूस इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलचा नाही पण त्याला कळतं
अशा लोकांसाठी ज्या काही गोष्टी लागतात आपल्याला सुरुवात तिथनं करायची असते नॉलेज गेन करण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा टेक्निकल कोअरचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमाचा विद्यार्थी नाही, पण मला माहिती आहे की एखादा पर्टिक्युलर इलेक्ट्रिक व्हेकल जर मी विकत घेतलं, मी जर ते चालवत असेल, तर मला सगळ्यात महत्वाचं कळतं की ही जी मोटर आहे किंवा हे जे वाहन आहे हे कशावरती चालतं, तर हे इलेक्ट्रिक व्हेकल आहे म्हणजे बॅटरीवरती चालतं. मग बॅटरी म्हणजे काय, बॅटरीचं काम काय आहे, ती चार्ज कशी होते, डिस्चार्ज कशी होती, त्याची लाईफ कॅपॅसिटी कशी असते, कोणत्या कोणत्या प्रकारच्या बॅटऱ्याज आहेत. मग ह्या बॅटरी जेव्हा चार्ज करतो आपण, तर त्या गाडीच्या बाहेर काढून चार्ज करतो की त्या गाडीमध्ये असतानाच चार्ज करतो. हे जे कॉमन माणसाला पडणारे प्रश्न आहेत, हे प्रश्न या टॉपिक बद्दल तुम्हाला पडले पाहिजेत, तरच तुमचा मायक्रो अनालिसिस सक्सेस होईल, तरच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या टॉपिकला लर्न करता येईल आणि तुम्हाला हायेस्ट मार्क मिळेल या टॉपिकमध्ये. मग तुम्ही म्हणाल सर करायचं कसं, तर जसं मी आत्ताच एक्झाम्पल सांगितलं, तर तुम्हाला एक बर्ड व्ह्यू तयार करून घ्यायचा की आपण कशाबद्दल बोलतोय. आता याच्यामध्ये जर आपल्याला डिस्कस करायचं झालं तर आपण कशाबद्दल बोलतोय, आपला टॉपिक काय आहे की ऑटोमोबाईल मध्ये असणारे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, बरोबर आहे, ऑटोमोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या. मग आता इकडे आपला पॉइंट आहे ऑटोमोबाईल मध्ये वापरल्या जाणारे इलेक्ट्रिकल पॉइंट्स किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम्स किंवा गॅजेट्स किंवा डिव्हाइसेस, आणि दुसरं आहे आपलं इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला बायफर्केट करता आलं पाहिजे की इलेक्ट्रिकल म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. एकदम छोट्या छोट्या लेवलवरनं तुम्हाला हे टॉपिक्स करायचे आहेत. आता ऑटोमोबाईल मध्ये आपण जर बघितलं तर चार्जिंग आहे, डिस्चार्जिंग आहे, वेगवेगळे सेन्सर्स आहेत, ऍक्च्युएटर्स आहेत, बरोबर आहे, अल्टरनेटर्स आहेत, कारण सगळं इलेक्ट्रिकल वरती चालतं. तर तुम्हाला ते बायफर्केट करता आलं पाहिजे आणि मग तुम्हाला एक बर्ड व्ह्यू जर तुमचा तयार झाला तर आपल्याला सहज हे पॉइंट्स काढता येतात. कारण आता बघा, जर आपण एक इमॅजिनेशन करूया की आपला जो सोर्स आहे, ओके, तर सोर्स सपोज डायरेक्ट कुठून येतोय, तर काहीतरी ग्रीड वरनं येतोय, सप्लाय वरनं येतोय. सप्लाय वरनं कुठे येतोय, तर घरी येतोय, बरोबर आहे, किंवा जे काही लोकेशन असेल तिथे येतोय. तिथून कुठे येतोय, सपोज एखाद्या चार्जिंग पॉइंट वरती येतोय. त्या चार्जिंग पॉइंट वरनं कुठे जातोय, तर चार्जिंग पॉइंट वरनं आपण मग आपलं व्हेकल जे आहे ते चार्ज करतोय. मग इथे काय टेक्निकल पॅरामीटर असतात, इथे काय पॅरामीटर असतात, हे काय आहे, हे काय भानगड आहे, हे आपल्याला बर्ड व्ह्यू समजून घ्यावा लागेल, तो फ्लो समजून घ्यावा लागेल. मग बॅटरी म्हणजे काय, तर बॅटरी म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये असलेली एक अशी सिस्टीम की जी एनर्जी स्टोअर करून घेऊ शकते, आणि ती एनर्जी कशाच्या स्वरूपात असेल, बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीच्या, आणि ती कधी युटिलाइज होईल, जेव्हा ते ईव्ही चालेल, रोटेट होईल तुमचे चाक, जे काही स्पेसिफिक सिस्टीम आहे ते मूव्ह होईल, म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तर याचा अर्थ बॅटरी इथं कुठेतरी आहे. मग बॅटरी जेव्हा आपण युटिलाइज करतो तर डेफिनेटली डिस्चार्ज होईल. मग त्याला चार्जिंग साठी काय लागेल, तर परत त्याला रिचार्ज करावं लागेल. मग अल्टरनेटर किंवा त्याच्यामध्ये अशी सिस्टीम आहे की चाकं फिरली म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आहे ती परत चालताना बॅटरीला चार्ज करत सुटेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बॅटरीशी निगडीत आहे. आता स्टार्टिंग सिस्टीम म्हणजे काय, तर स्टार्टिंग सिस्टीम म्हणजे तुमची बॅटरी इथे आहे आणि आता गाडी मूव्ह करायची आहे. तर जी काही पॉवर याच्यामध्ये स्टोअर आहे बॅटरीमध्ये, ती पॉवर देऊन या व्हेकलला मूव्ह करायचंय तुम्हाला, तर डेफिनेटली दॅट पर्टिक्युलर सिस्टीम विच जस्ट कन्वर्ट दिस इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल अँड स्टार्ट द व्हेकल, वी कॅन से दॅट स्टार्टिंग सिस्टीम. मग स्टार्टिंग सिस्टीम म्हणजे असं स्टार्ट होतं का, नाही, त्याला काहीतरी इग्निशन असेल, इग्निशन की असेल, ऑटोमॅटिक रिमोट सेन्सिंगने आता स्टार्ट सिस्टीम सुरू झाली आहे. तुम्हाला आता माहिती असेल की नवीन ज्या कीज आलेल्या आहेत याच्यामध्ये विदाउट एनी वी कॅन से दॅट फिजिकल कॉन्टॅक्ट आपण खूप सारे ऑपरेशन्स करू शकतो बाय मीन्स ऑफ रिमोट कंट्रोल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जी स्टार्टिंग सिस्टीम आहे हे आपल्याला कव्हर करावं लागेल त्याच्यामध्ये. त्यानंतर गाडी मूव्ह व्हायला लागली तर डेफिनेटली गाडी मूव्ह होते, तर इथे मेकॅनिकल एनर्जी जनरेट होते कारण चाकं फिरतायत आता. मग त्याचाच यूज करून जर अल्टरनेटर वापरले आपण आणि परत बॅटरी चार्ज केली, जसं तुम्ही बघितलं असेल की सायकलला पहिले डायनामो असायचे,
एक रोटर असायचं, ते चाकाला लावलेलं असायचं आणि समोर लाईट असायची. म्हणजे काय व्हायचं, गाडी फिरली, तुमची सायकल रोटेट झाली, चाकं फिरले की ते अल्टरनेटर काय करायचं, मेकॅनिकल एनर्जीला परत इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करायचं. तर हे जे आहे हे अल्टरनेटिव्ह सिस्टीम आहे. त्याचाच भाग म्हणजे तुमचा त्या बॅटरीचं चार्जिंग. एकतर तुम्ही एक्सटर्नली करू शकता चार्जिंग स्टेशनवरती, किंवा अल्टरनेटरनी रनिंग मध्ये सुद्धा ते होऊ शकतं. बरोबर आहे. आता ही सगळी सिस्टीम यूज करताना वेगवेगळे फॉल्ट्स येऊ शकतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्हाला त्याचं काय करायचंय, इन्स्पेक्शन करायचंय. येते लक्षात, आपल्याला पटकन कळतं की काय त्याच्यामध्ये फॉल्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्या सिस्टीमचं मेंटेनन्स करायचंय. हा झाला तुमचा सिलेबस. सोपा सरळ सिलेबस त्या टॉपिकचा आहे. पण आता आपल्याला याच्यावरनं जेव्हा आपण अनालिसिस करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे ते पण लक्षात घ्या. सगळ्यात पहिले बेसिक गोष्टी समजून घ्या. आता जसं फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला, जरी तुम्ही इलेक्ट्रॉनिकचे नसाल तरी एवढं तर कळतं की पेन्सिल सेल असतात. बरोबर आहे. चार्जर मधले वेगळे, तुमच्या वॉच मधले सेल वेगळे, रिमोट मधले वेगळे, इव्हन दो आपण जे बॅटरीवरती काही गाड्या चालवतो त्या बॅटरीज वेगळ्या, टू व्हीलरच्या वेगळ्या, फोर व्हीलरच्या वेगळ्या, काही 6 व्होल्ट, काही 12 व्होल्ट, म्हणजे टाइप्स ऑफ बॅटरीज. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी ज्या कॉमन सेन्सच्या आहेत त्या तुम्हाला एक एक काय करावं लागणार, समजून घ्याव्या लागणार. मग याच्यामध्ये जर आपण इलेक्ट्रिकल मध्ये गेलो तर बॅटरी काय आहे, तर बॅटरी काय करते, बेसिकली स्टोअर केमिकल एनर्जी and supply that particular energy for starting and power the accessories of the engine. बरोबर आहे. म्हणजे स्टोअर करून ठेवू शकते. तर हे जे आहे बेसिक आयडिया आहे, ती स्टॅबिलायझर सारखं ऍक्ट करते. कारण सपोज 6 व्होल्टची बॅटरी आहे तर ती कॉन्स्टंट 6 व्होल्ट तिने दिला पाहिजे. तर हे जे काही टेक्निकल गोष्टी आहेत की बॅटरीशी रिलेटेड असेल. त्यानंतर स्टार्टिंग सिस्टीम मी सांगितली तुम्हाला. स्टार्टिंग सिस्टीम काय आहे की जी बॅटरीमध्ये एनर्जी आहे ती एनर्जी यूज करून त्या गाडीला मूव्ह करणे. युजेस द बॅटरी टू पॉवर द स्टार्टर मोटर विच क्रॅंक्स द इंजिन. बरोबर आहे. स्टार्टर त्यानंतर व्हेकलचे जे मेकॅनिकल पार्ट आहे त्याला मूव्ह करण्याचं काम करतं. हे स्टार्टिंग सिस्टीम झाली. चार्जिंग सिस्टीम आपल्याला माहिती आहे की जेव्हा ती पर्टिक्युलर बॅटरी ड्राय आउट होते त्यावेळेस परत त्याला एनर्जी रिस्टोअर करावी लागतात. दॅट इज नथिंग बट द चार्जिंग सिस्टीम. मग याच्यामध्ये आपण काय करतो की मेकॅनिकल एनर्जी जी काही गाडीमध्ये आहे धावताना ती जनरेट होते ती परत आपण रिस्टोअर करतो तुमच्या बॅटरीमध्ये. दॅट इज नथिंग बट द चार्जिंग सिस्टीम. याच्या व्यतिरिक्त 4 व्हीलर मध्ये, 2 व्हीलर मध्ये जे काही इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आहेत याच्यामध्ये खूप सारे सेन्सर्स आहेत, खूप सारे ऍक्च्युएटर्स आहेत, खूप साऱ्या सिस्टीम्स आहेत. जसं लाईट लागतो, इंडिकेटर लागतं, वायफर मूव्ह होतात, स्पीड होते. आता जे नवीन ऍडव्हान्स व्हेकल्स आलेत याच्यामध्ये बघा तुम्ही टॉपचं रूफ मूव्ह होतं, विंडोज मूव्ह होतात, ऑटो स्पेसिफिक स्टॉप होतात जर मध्ये काही हात वगैरे टाकला तुम्ही तर. कितीतरी फुल्ली सेन्सराइज, ज्याला आपण म्हणतो की सेन्सरनी ऍक्टिव्हेट होणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ह्या सगळ्या काय ज्या आहेत ह्या ऑक्झिलरी सिस्टीम्स आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त वायरिंग सिस्टीम असेल, सगळ्या सिस्टीम आहेत. तर हे जे आहे हे छोटे छोटे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागणार. ह्यात आपण टेक्निकलीकडे जातोय पण असं साधारणतः सावधपणाने जातोय. तर ज्या सिस्टीम बॅटरी असेल, स्टार्टिंग सिस्टीम असेल, चार्जिंग असेल, ऑक्झिलरी सिस्टीम असेल, हे इलेक्ट्रिकलच्या अंडर येतं. मग इलेक्ट्रॉनिकच्या अंडर काय येतं तर नवीन ऍडव्हान्स तुम्ही जर व्हेकल्स बघितले तर डायरेक्ट डॅशबोर्ड आता चेंज झालेले आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही ऍडव्हान्स गाडी बघितल्या त्याचे प्रोसेसर आहेत जे कॉम्प्युटरमध्ये यूज होतात, असे प्रोसेसर याच्यामध्ये यूज केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे कॅमेरा असेल, फ्रंट कॅमेरा असेल, रेअर कॅमेरा असेल, अँटी ब्रेक सिस्टीम असेल, कितीतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज किंवा तुमच्या त्या पर्टिक्युलर ज्या काही सेफ्टीसाठीचे गॅजेट्स आहेत हे सगळे जे आहेत हे त्याच्यामध्ये ऍड ऑन झालेले आहेत. तर हे चालवतो कोण? कोणीतरी ब्रेन असेल ना. हे चालवतो कोण? कोणीतरी ब्रेन असेल. तर तो ब्रेन म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट. याला ECU म्हणतात. ज्या गाडीमधला हा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे जो कंट्रोल करतो. बरं, हा कंट्रोल कसा करतो? डेफिनेटली आपण ह्युमन बिंग आहे, इट इज अ कंट्रोल सिस्टीम. आपण 2 व्हीलर वरती, 4 व्हीलर वरती चाललो, समोर जर खड्डा दिसला तर दीज आर द सेन्सर्स, आपल्याला कळतं. बरोबर आहे. मग आपण त्याच्यातनच गाडी घालतो का? नाही. म्हणजे मग आपण काय केलं की जे काही ऑब्स्टॅकल आहे ते सेन्स केलं आणि ट्रान्समिट केलं ब्रेनला, आणि ब्रेनला कळलं की समोर खड्डा आहे. मग ब्रेननी काय केलं? ऍक्च्युएटर जनरेट केले, त्याच्यामध्ये काही कंट्रोल ऍक्शन, कंट्रोल सिग्नल जनरेट केले
आणि ते कशाला दिले, हाताला पायाला, आणि सांगितलं की बाबा रे टर्न मार, तो खड्डा अवॉइड कर, म्हणजे हे क्लोज लूप सिस्टीम झाली. तर सेम सिस्टीम इथे वर्क होते. मग याच्यामध्ये सेन्सर, जसं आपण म्हटलं की आपल्या ह्युमन बिंग मध्ये हे सेन्सर आहे, हे सेन्सर आहे, टेस्टसाठी जीप सेन्सर आहे, असंच फोर व्हीलर मध्ये खूप सारे सेन्सर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, फोर व्हीलर मध्ये मागे ब्राऊन कलरच्या काचेवरती स्ट्रिप्स असतात, ते सुद्धा टेम्परेचर सेन्सरच्या स्ट्रिप्स असतात. फ्युएल इंडिकेटर असतं, तर फ्युएल इंडिकेटर इंडिकेट करतं तुमच्या डॅशबोर्डवरती. पण जर तुम्ही टू व्हीलर बघितली तर टू व्हीलर मध्ये एक फ्लोट टाईपचा स्पेसिफिकली सेन्सर असतो, किंवा बऱ्याचदा लोड सेल नावाचा सेन्सर असतो त्या टाकीमध्ये. आणि बऱ्याचदा तुम्ही बघा, तिरपी जर गाडी केली आणि त्या सेन्सरच्या डायरेक्शननी मूव्ह केलं तर पेट्रोल थोड्या वेळासाठी जास्त दिसतं. किंवा फोर व्हीलर मध्ये जुन्या गाड्या काही आहेत, चढावरती वेगळं दिसतं, उतारावरती वेगळं दिसतं. कॉमनच्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा. तर हे सेन्सरचा पार्ट आहे. मग सेन्सर काय काय करतं, फॉर एक्झाम्पल फोर व्हीलर आहे, कूलिंग सिस्टीम आहे, गाडी हीट झाली आहे नाही झाली आहे, हिटिंग टेम्परेचर मोजण्याचं काम सेन्सर करतं. गाडी वेगात आहे, स्पीड मोजायचं काम कोण करतं, सेन्सर करतं. बरोबर आहे. असे खूप सारे सेन्सर्स, ह्युमिडिटी सेन्सर असेल, स्पीड सेन्सर असेल, त्यानंतर तुमचे त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे पॅरामीटर्स, जसं प्रेशर आहे गाड्यामधले, तर हे जे आहेत हे सगळं सेन्सर सेन्स करतं आणि कुणाला देतं, ब्रेनला. ब्रेन कोण आहे, ECU. आणि त्याच्यानुसार ब्रेन जो आहे म्हणजे प्रोसेसर, तुमचा मायक्रो प्रोसेसर किंवा कंट्रोलर जे काही असेल त्या गाडीमधला, तो काय करतो, हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे प्रोसेसर म्हणजे. आता हे काय करेल, हे ऍक्च्युएट करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज जर तुम्ही पर्टिक्युलर एखादी स्पीड वाढवली तुमच्या गाडीची, तर रिफ्लेक्ट कुठं झालं पाहिजे, तुमच्या डॅशबोर्डवरती. तिथे जे स्पीडोमीटर आहे तो पॉइंटर मूव्ह झाला पाहिजे, स्पीड जास्त दिसली पाहिजे, म्हणजे ऍक्च्युअल काहीतरी होतंय, स्पीड वाढतीये. ते सेन्स कोण करतोय, सेन्सर. कुणाला देतोय, ECU ला. आणि ECU काय करतं, त्याला डिस्प्ले करतं. म्हणजे मग आपल्याला कळतं की आता स्पीड वाढली. बऱ्याचदा टेम्परेचर वाढले, टेम्परेचर कमी झालंय, मी टेम्परेचर सेट करतो गाडीमधलं. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऍक्च्युएट कोण करतात, त्याला म्हणतात ऍक्च्युएटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला स्पीड वाढवली तर डेफिनेटली इलेक्ट्रिसिटी जास्त वाढणार माझी. तर ते इंजेक्शनचं काम कोण करतं, तर हे ऍक्च्युएटर्स करतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. मग ब्रेकिंग सिस्टीम असेल, त्याच्यामधले तुमचे सेफ्टी एअर बॅग्स असतील, ट्रॅक्शन असेल, सीट, इवन दो सीट ऍडजस्टमेंट आहे आजकाल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इलेक्ट्रॉनिकली आता काय व्हायला लागल्यात, मॉनिटर व्हायला लागल्यात. हे आपल्याला त्याच्यामध्ये सर्च करायचंय, स्टडी करायचंय. याच्यावरनं आपल्याला सोपे जाईल काय, MCQ. येते लक्षात. त्यानंतर कॉमन डायग्नोस्टिक्स अँड मेंटेनन्स. साधी गोष्ट आहे, आपण जर बॅटरीवरती गाड्या चालवणार असेल, इलेक्ट्रॉनिक गाड्या चालवणार असेल, तर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे बॅटरी. मग बॅटरीची टेस्टिंग, बॅटरीची लाईफ काय आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, ओव्हरचार्ज आहे का, अंडर चार्ज आहेत का, त्याला कशाने मोजायचं किंवा त्याला कशाने चेक करायचं. तर व्होल्ट मीटर नावाचं एक छोटंसं गॅजेट असतं, इलेक्ट्रिकल लॅबमध्ये तुम्ही बघितलं असेल, व्होल्ट मीटरने आपण टेस्ट करतो. तर हे झालं बॅटरी टेस्टिंग. वेगवेगळे ट्रबल शूट्स, केबल्स आहेत, काहीतरी वायर्स आहेत, कंडक्टिव्हिटी आहे की नाही. फॉर एक्झाम्पल इथे तर ब्लिंक करतं, तुमच्या डॅशबोर्डवरती साईड इंडिकेटर ब्लिंक करतं, पण ऍक्च्युअल मध्ये लाईटच लागत नाही, म्हणजे कुठेतरी काहीतरी डिस्कनेक्टेड आहे. तर हे ट्रबल शूटिंग झाली तुमची. तेही तुम्ही डिजिटल मल्टीमीटर, व्होल्टमीटर, अमीटरनी चेक करू शकता. काही डायग्नोस्टिक्स टूल्स सुद्धा दिलेले आहेत ऍडव्हान्स इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. फॉर एक्झाम्पल याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे OBD, म्हणजे ऑन बोर्ड तुमचं डायग्नोस्टिक. हे काय करतं की गाडीमध्ये काही फॉल्ट आला तर ते फॉल्ट तुम्हाला स्कॅन करून एरर कोडिंग करतं आणि ते इंडिकेट करतं. बऱ्याचदा तो ऑटो मॉनिटर सुद्धा करतो, स्वतः सुद्धा रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करतं. आणि याच पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा ह्या गाड्या येणार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम नक्कीच असणार आहे. आता जे व्होल्टेजेस वापरतात साधारणतः 12 व्होल्ट, 24 व्होल्ट जे वापरतात, भविष्यामध्ये 48 व्होल्ट पर्यंत, हायर व्होल्ट पर्यंत सुद्धा ह्या सिस्टीम ह्या होऊ शकतात. येते लक्षात. सिंपल, कमीत कमी टेन्शन घेऊन हा सिलेबस आपल्या जनरल वापरण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे डेली रुटीन मध्ये आतापासून जर केलं तर तुम्हाला हे प्रश्न खूप सोपे जातील. तुम्ही जर टेक्निकल लेवलला जायला गेलात तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होईल. जसं इथे डायग्राम एक सिंपल आहे, हे इथे सेंटरला काय दाखवलेलं आहे, ECU. ECU म्हणजे काय, तर तुमचं इलेक्ट्रॉनिक कंट्रोल
युनिट जो काय करतो, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल करतो. मग कशा कशाला कंट्रोल करतो, इंजिन ऑइल वगैरे बघा, त्याचा सिम्बॉल दिसतो तुम्हाला डॅशबोर्ड वरती. डेफिनेटली त्याचे पॅरामीटर ते चेक करतो. ओव्हरहीट आहे का, ऑइल लेवल काय आहे. ओबीडी पोर्ट आहे बघा, ऑन बोर्ड डायग्नोस्टिक साठी बोर्ड. मी जसं आता सांगितलं की काही गाड्यांमध्ये ऑटोमॅटिकली डायग्नोज होतं ते फॉल्ट, आणि तो फॉल्ट रेक्टिफाय सुद्धा करण्याचा प्रयत्न करतं ती सिस्टीम. हे आहे, तर हे डेफिनेटली बाय डिरेक्शनल आहे, म्हणजे सिग्नल इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट कडनं तुमच्या ओबीडीला जाईल, आणि ओबीडी सुद्धा ECU ला सांगेल की मी ते रिकव्हर केलंय किंवा काय स्टेटस आहे त्याचा. वेगवेगळे सेन्सर्स आहेत, जसं टायरचं प्रेशर आहे, गाडीमधलं टेम्परेचर आहे, कुलिंगचं टेम्परेचर आहे, इंजिनचं टेम्परेचर आहे. स्पेसिफिकली त्याच्या व्यतिरिक्त जे काही स्पीड आहे गाडीची, वेगवेगळे पॅरामीटर आहे, लेवल आहे इंजिनची, तर हे सगळं सेन्सरच्या माध्यमातून सेन्स केलं जातं वेगवेगळे सेन्सर वापरून, आणि ते कशाला जातं, ECU ला. आणि त्याच्यावरती बेस्ड ECU काय करतं, वेगवेगळे कंट्रोल्स करतं, ऍक्च्युएटर्स करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज जर टेम्परेचर वाढायला लागलं इंजिनचं, तर डेफिनेटली ते रिफ्लेक्ट होतं आपल्याला डॅशबोर्ड वरती, आणि आपण त्याला काय करण्याचा प्रयत्न करतो, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युएटर्स, स्टार्टर, समजा गाडी स्टार्ट करायची आहे मला, तर सिंपल वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल गाड्यामध्ये तुम्ही ऑटो स्टार्ट होऊ शकता, रिमोट वरनं स्टार्ट करणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत, तर डेफिनेटली दॅट इज अ काइंड ऑफ ऍक्च्युएटर्स. तर जेवढं सोप्या आणि सहज भाषेमध्ये तुम्ही या सिलेबसला कन्वर्ट कराल आणि स्टडी कराल, तेवढी मजाही येईल आणि आपल्याला सोपं जाईल. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी करताना जे कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत त्याच्यावरती भर द्यायचा. आता इथे रिलेव्हंट असेल नसेल तरी एक सिंपल एक्झाम्पल आहे, जसं तुम्हाला आता माहिती आहे, आपण गाड्यांचे नंबर प्लेट बदलून घेतल्या. आपण काय केलं, गाड्यांचे नंबर प्लेट बदलून घेतल्या. ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 अगोदरच्या होत्या, या सगळ्या गाड्यांना कंपल्सरी काय होतं, तुमचं हाय सिक्युरिटी प्लेट्स. बरोबर आहे, या प्लेट्स. याच्या नंतरच्या गाड्यांनी तर काय केलं, त्या मॅन्युफॅक्चरर वाल्यांनी देऊन दिल्या किंवा डिस्ट्रीब्युटर वाल्यांनी दिले की हे तुमचे काय HSRP प्लेट्स. तर याचा फुल फॉर्म काय आहे, इथपासून सुरुवात करा, एकदम इंटरेस्ट येईल आपल्याला. जे HSRP प्लेट्स आहेत ह्या कशा आहेत, ह्या अल्युमिनियम बेस्ड आहेत, म्हणून त्याच्या मागे ते आता प्लास्टिकचे मडगाड पण ते विकायला लागलेत. नाही तर तुम्ही जर ते मागचं प्लास्टिकचं फायबरचं प्लेट घेतली नाही आणि कुणी जर तुम्हाला मागून डॅश मारला तर त्या प्लेट वागतात, माहिती आहे. म्हणजे अल्युमिनियम बेस्ड आहे, नॉन रिमुवेबल आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली काय आहे तर होलोग्राम आहे, लेझर पिन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉमन नॉलेजच्या आहे, ह्या गोष्टी अक्वायर कराव्या लागणार आहे. आणि कोणत्या वाहनांना HSRP बसविणे आवश्यक आहे आताच मी सांगितलं. तर हे करंट अफेअरचा जसा पॉईंट आहे तसंही ह्या पॉईंटवरती आपल्याला डिस्कस करता येतं. इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, ऑटोमोबाईल मधलं छोट्या छोट्या गोष्टीवरनं इंटरेस्टनी त्या गोष्टी माहिती करून घ्या, आणि त्याच गोष्टी आपल्याला कशासाठी फायदेशीर होणार आहे तर आपल्या RTO MVI मेन्स एक्झामसाठी. ओके, तुम्ही अभ्यास नक्की सुरूच केला असेल. मेन्ससाठी RTO MVI मेन्स जे 15 विषय आहेत आपले, या 15 विषयासाठी एक बेस्ट सोल्युशन कॉम्प्रेहेन्सिव्ह नोट्स विथ MCQ ह्या आपण इन्फिनिटी अकॅडमी पब्लिकेशन घेऊन आलेला आहे. याच्यामध्ये 3 सेक्शन करण्यात आलेले, सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3. या तीनही सेक्शन मध्ये 5-5 टॉपिक्स आहेत, म्हणजे ते प्रॉपर बायफर्केट केलेले आहेत. जसे इथे 5 टॉपिक आहेत, या पुस्तकात 5 टॉपिक आहेत, या पुस्तकात 5 टॉपिक आहेत, आणि हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स पण आहेत आणि प्रॅक्टिस MCQ पण आहे. हे सगळे पुस्तक जे आहे आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे, आपल्या पुणे, नाशिक, नागपूरच्या ब्रँचमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, मेन्ससाठी जे PYQ पुस्तक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2019 ते 20 पर्यंतच्या सगळ्या एक्झाम, 2019-20 नाही, इथे 1998 पासूनच्या तर 2020 पर्यंत सगळे पुस्तक अवेलेबल, त्याच्यामध्ये MCQ अवेलेबल आहे. आणि तसंच प्री साठी सुद्धा हे बुक अवेलेबल आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी परफेक्ट स्टडी मटेरियल आहे इन्फिनिटी अकॅडमीचं, ते म्हणजे फॉर्म्युला शीट्स. फॉर्म्युला शीट्स मध्ये टोटल 11 शीटचा सेट आहे, संच आहे, तो तुम्ही घेऊ शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण एक एक विषय घेतोय,
याच्या पुढे जाऊन आपण याच्यामध्ये डिटेल पण घेऊया. फक्त एवढं मात्र लक्षात घ्या की अशा विषयांचे म्हणजे ईव्ही असेल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असेल, तर जनरल अवेअरनेसच्या गोष्टी पहिले समजून घ्या, म्हणजे तुम्हाला तो सिलेबस एकदम प्रॉपर वेनी कळेल. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटवाल्या व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आमचं चॅनल. तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण RTO MVIच्या मेन्ससाठी सुद्धा ही सिरीज सुरू केली आहे. ही सुरू असलेली सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे डेली सायंकाळी 6 वाजता आपण हे व्हिडिओ टाकतोय, तर तुम्ही बघा, तुमच्या मित्रांपर्यंत हे जाऊ द्या. धन्यवाद.